नमस्कार मंडळी, आज आपण अळूवड्यांची रस्सा भाजी बनवणार आहोत। मी अळूवड्या लावून घेतल्या आणि त्या वाफवून घ्यायच्या। त्यासाठी कांदा खोबरं भाजून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर, धने, जिरे, लसूण व डाळ्या यांचं वाटण तयार करून घ्यायचं। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। त्यात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट व 1 चमचा काळा मसाला घालायचा। नंतर ते वाटण टाकून चांगलं परतून घ्यायचं। मसाला परतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला भाजी जेवढी हवी असेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालायचं व भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची। वड्या पण इथे वाफल्या आहेत। थंड झाल्यावर त्या कट करायच्या। तव्यावर थोडं तेल टाकून फ्राय करून घ्यायच्या। इथे मी एका बाजूला भाकरी पण बनवून घेत आहे। भाकरी थापून घेतली, तव्यावरती टाकून घ्यायची, पाणी लावायचं, उलटी पालटी करून मस्त शेकून घ्यायची। अशी अळूवड्यांची रस्सा भाजी नक्की बनवून बघा, सगळे आवडीने खातील। भाकरी एका बाजूने भाजल्यानंतर गॅसवरती भाजायची। भाजीलाही छान उकळी आली आहे। त्यात फ्राय केलेल्या वड्या घालून घ्यायच्या। 2 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचा। ताट वाढायला घ्यायचं। मस्त गरमागरम भाजी व भाकरी रेडी आहे।